नमस्कार मंडळी, मी किशोरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण ओट्स, रवा आणि काकडीचे थालीपीठ तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी ओट्स आणि 2 टेबलस्पून दही एका भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत। त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। ओट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते। यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। ओट्स वजन कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे। नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता। तर हे मिश्रण मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते। रवा आणि ओट्स छान असे भिजलेले आहे। मिश्रणसुद्धा फुलून आलेलं होतं। आता मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे मिश्रण घालून घेतलं आहे। त्यामध्ये आता थोडा कढीपत्ता, हिरवी मिरची, आले, लसूण घालून ह्याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। म्हणजेच थालीपीठांचं बॅटर तयार करून घेणार आहे। आणि आजचे हे थालीपीठ मी काकडी घालून करणार आहे। त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे हे काकडीचे थालीपीठ तयार झालेले होते। तयार झालेलं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। काकडी घालत आहे त्यामुळे काकडी सोलून घेत आहे आणि नंतर मग किसून घेणार आहे। ओट्सचं सेवन जर तुम्ही सकाळी नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा जर केलं ना, तर तुम्हाला बराच वेळपर्यंत भूक लागत नाही। जर सकाळी तुम्ही ओट्सचं सेवन केलं तर दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटते। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये ओट्सचा वापर नक्कीच केला पाहिजेत। ओट्स खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते आणि चेहऱ्यावर सुद्धा ग्लो येतो। तयार केलेल्या बॅटरमध्ये मी काकडी किसून घातली, कोथिंबीरसुद्धा चिरून घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। बॅटरमध्ये थोडा ओवा, जिरा आणि पांढरे तीळ घातले, किंचित हळदसुद्धा घातलेली आहे। सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे मिश्रण मी 15 मिनिटं मुरू देण्यासाठी बाजूला ठेवलेलं होतं। मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून बेसन घातलेलं आहे। बेसन सुरुवातीलाच घालायचं आहे पण माझ्या लक्षात राहिलं नाही, त्यामुळे मी आत्ता घातलं आणि छान असं व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलं। त्यानंतर आता मी हे थालीपीठ तयार करून घेते। तर लोखंडी तव्यावरच हे थालीपीठ मी तयार करणार आहे। जर तुम्हाला लोखंडी तव्यावर जमत नसेल तर नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा केले तरीही चालेल। तव्याला ब्रशने थोडं तेल लावून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे थालीपीठ पसरवून घ्यायचे आहेत। त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं एका बाजूने शेकून घ्यायचे। झाकण काढल्यानंतर वरच्या बाजूला मी पुन्हा ब्रशने थोडं तेल लावून घेतलं आणि मग थालीपीठ पलटवून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खूप छान असं हे खरपूस मी थालीपीठ भाजून घेतलं। मस्त असे हे थालीपीठ तयार होतात आणि हे थालीपीठ मी वेट लॉससाठी तयार करत आहे। त्यामुळे अगदी कमीत कमी तेलाचा वापर करत आहे। तुम्ही बघू शकता ब्रशने फक्त मी थोडंसं तेल पसरवून घेत आहे। लोखंडी तव्यावर करत आहे तरीही हे अजिबात चिकटलेले नाही आहे। खूप छान असे हे ओट्सचे थालीपीठ तयार झालेले होते। यापुढे तुम्हाला वेट लॉससाठी बऱ्याच विविध प्रकारच्या रेसिपीज बघायला मिळतील। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझ्या खूप नवीन नवीन प्रकारच्या रेसिपीज बघायला मिळतील। रेसिपी कशी वाटलेली आहे मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीजसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।